अल्पवयीन विद्यार्थिनीला मध्यरात्री उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या युवकास विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 4चे जे मोहंती यांनी 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली। चंद्रकांत मधुकर लोंढे वय वर्ष 26 राहणार अण्णाभाऊ साठे चौकानजीक सोनी तालुका मिरज असं या युवकाचं नाव आहे। सरकारी पक्षाच्या वतीनं आरती देशपांडे साटवलीकर यांनी काम पाहिलं आणि ही घटना 2021 साली घडली। या घटल्याची हकीकत अशी, आरोपी चंद्रकांत लोंढे याचा परिचित असलेल्या विद्यार्थिनीशी संपर्क होता। त्याने पीडितेला मोबाईलवरून मेसेज करून मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर बोलवले। त्यानंतर तिला कुमटेफाटा परिसरातील एका शेतात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। सकाळच्या सुमारास पीडिता घरात दिसत नसल्यामुळे तिच्या आईने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्तेची फिर्याद दाखल केली। दुसऱ्या दिवशी पीडितेस आरोपी चंद्रकांत यांच्या काकाने घरी आणून सोडले। त्यानंतर पीडितेच्या भावाने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले। तेही घडलेली तेथे हकीकत पीडितेने पोलिसांना सांगितली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीचे आणि पीडितेचे कपडे जप्त केले। सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये पीडिता, तिची आई यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली। तपासी अधिकारी यांनी केलेल्या तपासात पीडिता ही घटनेच्या वेळी अल्पवयीन होती आणि आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले। न्यायालयात सादर करण्यात आलेल्या साक्षी आणि पुराव्याला अनुसरून विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 4 जे मोहंती यांनी आरोपी चंद्रकांत लोंढे यास दोषी धरले आहे। तसेच त्या 10 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज।